अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ। महाराष्ट्र बोर्ड्स के एग्जाम में मचाना है। चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विद हैंड रिटन सॉल्यूशंस। सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विद डिटेल सॉल्यूशंस। ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री। आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप। स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है। स्टेप 2, आपको इसका स्क्रीनशॉट लेना है। स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर। आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महारिविजन कोर्स में। इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है। अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना, तो इसीलिए गणित के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे। ऑल द बेस्ट। सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशनने सेक्शन सोडवला पाहिजे। सर बीइंग अ मॉडरेटर तुम्ही काय बघता? लिहिताना काय काळजी घ्यायची ते नीट काळजीपूर्वक ऐका। मिस्टेक्स त्यांची जे असते ते नेहमी सेक्शन ए मध्येच असते। व्हॉट डू यू थिंक ॲज अ मॉडरेटर? मला नेहमी म्हणत असतो एव्हरीथिंग इज फेअर इन मॅथ्स, नथिंग इज रफ। हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक। बोर्ड्स के पेपर चल रहे हैं, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री सब हो गया। अब अगला टर्न है मैथ्स का। मैथ्स मेरा सब्जेक्ट है, सबको 80 on 80 लाना है। लेकिन पेपर और पढ़ाई ये तो हो गया, लेकिन पेपर चेक कैसे होता है ना, क्या क्या रिक्वायरमेंट है, जो लिखना चाहिए, कहाँ मार्क्स मिलते हैं, कहाँ मार्क्स कट होते हैं, ये सब बताने के लिए वी हैव अ वेरी एक्सपीरियंस टीचर। 27 साल का एक्सपीरियंस है। आज वाइस प्रिंसिपल है MIT कॉलेज पुणे में, जूनियर कॉलेज जो है। उसके अलावा एग्जामिनर तो बहुत साल रह चुके हैं, चीफ मॉडरेटर भी 2 बार रह चुके हैं, पेपर भी सेट किया है। मैथ्स का पेपर जो आप लिखने वाले हो वो पेपर भी सेट किया है सही में, राइट? तो ऐसे एक्सपिरियन्स टीचर हमारे साथ है। तो ओवर टू DS पाटील सर। सर वेलकम। नमस्कार सर, माझा एक प्रश्न असा आहे की मी ऑब्झर्व केलेलं आहे की जे मुलं 80 on 80 आणतात किंवा मिस्टेक्स त्यांची जे असते ते नेहमी सेक्शन ए मध्येच असते। व्हॉट डू यू थिंक ॲज अ मॉडरेटर और चीफ मॉडरेटर? कसं असतं, BCD मध्ये ऑप्शन क्वेश्चन खूप असतात, त्याच्यामुळे मुलांना एखादा क्वेश्चन जमला नाही तर ते एक्स्ट्रा सोडू शकतात। सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे 2 क्वेश्चन असतात। मग दोन्ही क्वेश्चन कंपल्सरी असल्यामुळे त्यात ऑप्शन नसतं, तर ते क्वेश्चन सोडवताना खूप काळजीपूर्वक मुलांनी विचार केला पाहिजे। आता सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 2 जो असतो तो 1 मार्कचाच क्वेश्चन असतो, पण तो 1 मार्कचा क्वेश्चन आपल्याकडनं पुस्तकात असे बारीक बारीक, म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट इज द डोमेन ऑफ सिकँड फंक्शन किंवा सिकँड इनव्हर्स फंक्शन, असं काही आलं की त्यावेळेला काय होतं, मुलं अशा लहान लहान गोष्टी लक्षात ठेवत नाही आणि मग तिथे तो 1 मार्क गेला की 80चं जे आपलं स्वप्न असतं किंवा 100 पैकी 100 मार्क मिळण्याचं स्वप्न जे असतं ते पूर्ण होत नाही। तर सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशनने सेक्शन सोडवला पाहिजे असं माझं मत आहे। राईट, कारण की माझं पण, म्हणजे मी गणितांचे स्टुडंट जे आहे, माझं पण एम आहे, आम्ही पण जिद्द ठेवली आहे की 80 on 80 आणायचंच आहे। आणि 80 on 80 आणायचं आहे मुलांना, तर सेक्शन ए खूप काळजीने करायचं आहे, बिकॉज ऑब्जेक्टिव्ह पण 2 मार्काचे असतात आणि खूप लोक मुलं कसे मला माहिती आहे हाच आन्सर आहे आणि तिथे स्टेप्स लागत नाही, तर ते डायरेक्ट आन्सर लिहितात। सो दे अवॉइड रायटिंग द स्टेप, सॉल्विंग द क्वेश्चन, तर तिथे मार्क्स कट होतात, राइट? तर 80 on 80 लाना है तो सेक्शन ए सबसे इंपॉर्टंट है, ये मैसेज हमारी तरफ से है। सर अजून एक प्रश्न, सेक्शन ए नंतर डायरेक्ट सेक्शन सी, सेक्शन डी गेलं चालेल की एक सिक्वेन्सनेच असलं पाहिजे? नाही, असं काही नाहीये, कुठलाही सेक्शन सुरू करू शकतो। पण सपोज आता सेक्शन डी आधी सोडवला तर सेक्शन डी चा एक क्वेश्चन 4 मार्कचा असतो आणि 5च क्वेश्चन सोडवायचे असतात। म्हणजे मी तर असं सजेस्ट करेन की सेक्शन डी जर तुम्ही सोडवला की तुम्हाला फक्त 1 2 3 4 5 8 पैकी 5 सोडवायचे, म्हणजे 5 क्वेश्चन आपले पटकन होतात आणि 20 मार्क आपले 30 मिनिटात झालेले असतात। म्हणून जरा कॉन्फिडन्स होतो, येस मला 30 मार्क म्हणजे 20 मार्क मिळाले 30 मिनिटामध्ये। पण व्हेरॅज सेक्शन ए करत गेलो की तो सेक्शन ए सोडवताना तो MCQs बरेच मुलांना डायरेक्ट आन्सर यायची सवय असते, पण MCQ बद्दल मगाशी प्रश्न विचारला त्याच्यावर परत मी येतो की MCQ सोडवत असताना त्याच्यामध्ये मुलगा चुकीच्या पद्धतीने चुकीचा फॉर्म्युला वापरून कुठलं चुकीचं आन्सर आणू शकतो, ते चुकीचं आन्सर तिथे प्रेझेंट असतं आणि मुलं काय करतात, मुलं तिथे तेच चूक करतात आणि त्यांना वाटतं येस माझं आन्सर आलं आणि मग ते चुकली, तर बाहेर जेव्हा येतात मुलं एकमेकाशी उत्तर डिस्कस करतात तेव्हा कळतं की अरे माझे 2 मार्क गेले, कारण मॅथ्स मध्ये 2 मार्काला MCQ, करेक्ट, प्लस जागी मायनस केलं सेकंड ऑप्शन मध्ये। एक्झॅक्टली, आणि त्याच्यामुळे मुलांनी असं सांगेन की MCQ जो असतो तो डायरेक्ट आन्सर येणार नाही, 2 मार्काचा असल्यामुळे त्याला काही ट्रिक असते, थोडं तुम्हाला 1-2 स्टेप कॅल्क्युलेशन करून बघा। रफ वर्क करायला भरपूर चान्स असतो, क्वेश्चन पेपर सोडून आन्सर शीटवर तुम्ही कुठेही रफ वर्क करा आणि ते रफ वर्क तुम्ही प्रॉपर त्या स्टेप करून तुम्हाला ते आन्सर ठरवता येतं। ओके सर, बीइंग अ मॉडरेटर तुम्ही काय बघता, म्हणजे त्यांच्या आन्सर शीटमध्ये काय काय तुम्हाला हवंय टू गिव्ह कम्प्लीट मार्क्स? म्हणजे फॉर्म्युला कुठे कुठे पाहिजेच,
2 मार्काच्या प्रश्नामध्ये पण युझिंग फॉर्म्युला लिहिलं पाहिजे की 4च्या म्हणजे लिनियन्सी आहे. आणि आता मॅथ्समध्ये कसं असतं, मी मगाशी म्हटलं की 1 मार्काचा क्वेश्चन असेल तर एका ओळीत 2 ओळीत आन्सर एक्सपेक्टेड आहे. बट 2 मार्क्स क्वेश्चन, 3 मार्क्स क्वेश्चन, 4 मार्क्स क्वेश्चन, सेक्शन BCD मध्ये जेव्हा कुठल्याही मॅथ्सचा प्रॉब्लेम सोडवला जातो, सो व्हॉट इज गिव्हन ते लिहिलं पाहिजे, कुठला फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे तो लिहिला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून ते कॅल्क्युलेशन दाखवणं गरजेचं असतं. मी मुलांना नेहमी म्हणत असतो, एव्हरीथिंग इज फेअर इन मॅथ्स, नथिंग इज रफ. कुठल्याही रफ वर्क केलं आणि मला ओरली येत आहे, ओरली नाही, तुम्ही त्या एक्झामिनरला शिकवा, तो बुद्धू आहे, त्याला काही कळत नाहीये, आपण त्याला प्रत्येक स्टेप समजून सांगतोय, याच्यानंतर काय आलंय, याच्यानंतर काय आलंय, याच्यानंतर काय आलंय. तर अशा सगळ्या स्टेप लिहिल्या की मार्क जात नाही. आणि काय होतं, कॅल्क्युलेशन करताना आपण चुकत नाही. मॅथ्समध्ये काय थोडी जम्प मारला ना, एखादी स्टेप गायब करून आपण पटकन आन्सर द्यायचा प्रयत्न केला तर सिली मिस्टेक ज्याला आपण म्हणतो ते होण्याचे चान्सेस जास्त असतात. रफ मग बाजूलाच केलं त्या प्रश्नामध्ये चालेल, म्हणजे नीट वगैरे नाही, काही हरकत नाही. ओके, नीटनेस इतकं मॅथ्स मध्ये इम्पॉर्टन्स नाही, म्हणजे फक्त समजलं पाहिजे काय. एक्झॅक्टली. ओके सर, ठीक आहे. तर बाकी डिटेल्स मध्ये प्रत्येक प्रश्न कसं करायचं, काय करायचं, कोणते चॅप्टर्स मध्ये इम्पॉर्टन्स काय आहे, प्रश्न कोणते ते तुम्ही सांगणारच आहेत. तर पुढचा सेशन आपण बोर्डवर घेऊया, है ना. आणि खूप फायदा घ्या सरांच्या एक्सपिरियन्सचा. सरांनी खूप खूप वर्ष शिकवलेलं आहे, पेपर पण सेट केलेला आहे. ते जे जे इम्पॉर्टंट सांगणार आहे ते नक्कीच करून जावा नेक्स्ट 2 days मध्ये. वी हॅव 1.5 2 days गॅप. ठीक आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट. ओव्हर टू सर, बोर्डवर घेऊया आता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? कसा चाललाय तुमचा अभ्यास? छान चाललाय ना? अच्छा, अभ्यास वगैरे तुम्ही केलेला आहे, पण आता मार्क कसे मिळवायचे आहेत? अभ्यास करणं वेगळं आणि मार्क मिळवणं ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे काय तर मार्क मिळवायला थोडं स्मार्ट वर्क करायला लागतं, किंवा तुम्ही अभ्यास खूपच छान केलाय पण काय काय चुका केल्यामुळे मार्क जाऊ शकतात, काय चुका करायला नको, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर माझ्या आजच्या लेक्चरचं नावच आहे बोर्ड एक्झामिनेशन 25 टिप्स अँड ट्रिक्स. सो सर्वात आधी आपण बघूया क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. म्हणजे तुम्ही आधी तो बघितलेला असेल, पण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे. आपला क्वेश्चन पेपर जो असतो तो असतो 80 मार्काचा. 20 मार्काचा प्रॅक्टिकल तर तुमचं झालंच आहे. 20 पैकी तुम्हाला किती मार्क मिळणार आहे ते माहितीच आहे. आता आपल्याला 80 पैकी 80 मार्क मिळवायचे आहेत, नाही का. मग आपला पेपर पॅटर्न तुम्हाला माहिती असेल, पण पुन्हा एकदा सांगतो, आपल्या पेपरचं नाव मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, आर्ट्स आणि सायन्ससाठी हा सेम क्वेश्चन पेपर असतो. त्याचा आपला सब्जेक्ट कोड आहे 40, वेळ 3 तास असतो. आणि आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये 4 सेक्शन असतात, ABCD, आणि या 4 सेक्शनमध्ये एकूण क्वेश्चन असतात 34 क्वेश्चन्स. हे 4च्या 4 क्वेश्चन्स काय असतात, कंपल्सरी. आपल्याला कुठल्याही सेक्शन ऑप्शनमध्ये नाहीये. ऑप्शनमध्ये काय तर क्वेश्चन्स आहेत, ते आपण बघू नंतर. ओके. सो आपल्याला टोटल 3 तासामध्ये 34 क्वेश्चन्स बघायचे आहेत, पण त्यातले किती सोडवायचे वगैरे ते बघूया. आपला सेक्शन ए जो असतो, सो सेक्शन ए हा 2 क्वेश्चन मध्ये डिवाइड केलेला असतो, क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2. सो क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याच्यामध्ये काय असतात, येस, MCQ असतात, बरोबर. मग या MCQ 8 MCQ असतात बघा, 8, 4 + 4. सो 4 MCQ असतात पेपर 1 म्हणजे मॅथमॅटिक्स 1, आणि 4 क्वेश्चन असतात मॅथमॅटिक्स 2, दॅट इज पेपर 2. आता मी इथे मुद्दाम तुम्हाला सांगितले 4 क्वेश्चन्स फ्रॉम मॅथ्स 1 and 4 MCQ फ्रॉम मॅथ्स 2. सेम हिअर इन क्वेश्चन नंबर 2 देर आर व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स आर देर. त्याच्यातली 2 क्वेश्चन्स ही M1 मधली असतात आणि 2 क्वेश्चन्स काय असतात, ही M2 मधली असतात. ओके. आता हे असं मी का सांगतोय ते तुम्हाला नंतर कळेलच 2-3 मिनिटांमध्ये. सेक्शन ए सोडवताना काय करायला पाहिजे, काय चुकतं, काय चुकत नाही, या सगळ्या गोष्टी तर आपण बघणारच आहे 1 by 1. फक्त आता तुम्ही लक्षात काय ठेवा की आपला जो काही सेक्शन असतो, जो काही क्वेश्चन पेपर असतो, त्याच्यामध्ये 50% क्वेश्चन हे मॅथ्स 1 मध्ये असतात आणि 50% क्वेश्चन हे मॅथ्स 2 मधले असतात. ओके. नेक्स्ट, सेक्शन बी आणि सेक्शन सी हा सेमच असतो. सेम म्हणजे काय, सेक्शन बी मध्ये असतात 2 मार्कवाले क्वेश्चन आणि सेक्शन सी मध्ये असतात 3 मार्कवाले क्वेश्चन्स. सेक्शन बी मध्ये 12 पैकी तुम्हाला करायचे असतात 8 आणि प्रत्येकाचं वेटेज असतं 2 मार्क्स. सेम टू सेम सेक्शन सी मध्ये सुद्धा 12 क्वेश्चन असतात, त्यात असतात 3 मार्कवाले क्वेश्चन्स आणि प्रत्येकाचं वेटेज असतं 3 मार्क्स. आणि तुम्हाला इथे सुद्धा 8 करायची आहेत आणि इथे सुद्धा 8 करायची आहेत. आता या 12 क्वेश्चन्स मधले काय आहे, 6 क्वेश्चन्स फ्रॉम M1, 6 क्वेश्चन्स फ्रॉम M2. सेम हिअर 6 क्वेश्चन्स फ्रॉम M1 and 6 क्वेश्चन्स आर फ्रॉम M2. ओके.
सो इथपर्यंत तुम्हाला कळालंय. आता सेक्शन डी जो असतो त्या सेक्शन डी मध्ये टोटल क्वेश्चन असतात 8 पैकी तुम्हाला करायचे असतात 5 आणि प्रत्येकाचं मार्क्स वेटेज असतं 4 मार्क्स. क्वेश्चन नंबर 27 to 34. आता या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडलेला असतो की थेरी किती मार्काची असणार, थेरी विचारतात का, कुठली थेरी विचारतात, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असतो. तर मग थेरी करायची का, किती मार्काची करायची किंवा कुठल्या चॅप्टरमध्ये करायची, हे सगळं तुम्हाला पूर्ण लेक्चर ऐकल्यावरती कळेलच. ठीक आहे. सो बोर्डाच्या नियमाप्रमाणे बोर्डाने नियम ठरवला आहे की ऍटलिस्ट 15% थेरी क्वेश्चन्स मस्ट बी देअर इन युअर क्वेश्चन पेपर. तर 15% म्हणजे किती, 80 मार्क्सच्या 15% अप्रॉक्सिमेटली 12 मार्क्स. सो 12 मार्काचीच येईल का, सो नॉट फिक्स, इट डिपेंड्स ऑन पेपर सेटर. पेपर सेटर ठरवणार 12 मार्काची विचारायची, 13ची विचारायची, 15ची विचारायची की 10 मार्काची विचारायची. हे टेंटेटिव्ह असतं, पण थेरी असणार किती मार्काची हे फिक्स नाही, पण 12 ते 15 मार्काची असते. आता त्याच्यासाठी काय करायचं की मागचे क्वेश्चन पेपर बघा, मागच्या 2-3 वर्षाचे क्वेश्चन पेपर बघितले की तुमच्या लक्षात येईल की 24ला किती मार्कची क्वेश्चन्स थेरी क्वेश्चन्स होते, 22ला किती होते, 23ला किती होते. सो मागचे जुलै आणि मार्चचे पेपर बघितले की तुम्हाला एक अंदाज येईल की किती मार्काचे व्हेरिएशन असतं, 12 मार्क्सचं असतं की 15 मार्क्सचं असतं. ओके, चला मग आता पुढचं आपण बघूया की मगाशी म्हटलं होतं मी एमसीक्यू. आता एमसीक्यू मध्ये कसं एमसीक्यूचं आन्सर लिहायचं किंवा एमसीक्यू लिहिताना काय काळजी घ्यायची. तर मित्रांनो, एमसीक्यू लिहिताना काय काळजी घ्यायची ते नीट काळजीपूर्वक ऐका. का, कारण मॅथ्समध्ये काय असतं, एक एमसीक्यू हा 2 मार्कचा असतो. जर चुकलं तर 2 मार्क जाणार आहेत आणि बरोबर आलं तर 2 मार्क मिळणार आहेत तुम्हाला. बरोबर. मग हे 2 मार्क मिळवायचे कसे किंवा 2 मार्क आपल्याला घालवायचे नाहीत, 2 मार्क ॲक्युरेटली कसे मिळवायचे. एमसीक्यू जेव्हा क्वेश्चन पेपरमध्ये असतो, एखादा तुम्ही एमसीक्यू वाचला आणि तुला डायरेक्ट आन्सर आलं तर स्वतःवर संशय घ्या. असं पटकन आन्सर येत नाही, त्यात काहीतरी ट्रिक असतं. हां, असं असू शकतं की तुम्ही जो प्रश्न वाचून गेलात आणि तोच प्रश्न परीक्षेला आला तर असं होऊ शकते तुम्हाला पाहिल्या आन्सर येऊ शकतं. पण कुठल्या एमसीक्यू आला तर एमसीक्यू मध्ये पेपर सेटर काय करत असतो माहितीये का, एमसीक्यू सेट करताना पेपर सेटर हा त्या प्रश्नाचा आन्सर जे काय असेल त्याचबरोबर दुसरे पॉसिबल आन्सर विद्यार्थी कुठल्या चुकीच्या प्रकारे विचार करू शकतो, कुठला चुकीचं कॅल्क्युलेशन करू शकतो, कुठला चुकीचा फॉर्म्युला वापरू शकतो, याचा विचार करून सिमिलर 4 आन्सर दिलेले असतात. त्याच्यामुळे आपण फसतो. तर असं अजिबात फसायचं नाहीये. जी मुलं सेक्शन ए मध्ये फसले त्यांचा 80 पैकी 80 मार्क मिळण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही किंवा 100 पैकी 100 मार्क मिळण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. जर तुम्हाला 100 पैकी 100 किंवा 80 पैकी 80 म्हणजे थेरीमध्ये मिळवायचे असतील तर तुमचा एकही एमसीक्यू चुकायला नको. त्यामुळे एमसीक्यू लिहिताना काय काळजी घ्यायची तर एमसीक्यू पूर्णपणे वाचा, प्रत्येक शब्द वाचा. प्रत्येक शब्दाचा मिनिंग असतो. कधी कधी 2-2 कंडिशन असतात. एका कंडिशनवरनं कन्फ्यूज होतं, दुसऱ्या कंडिशनवरनं ते क्लिअर होतं. सो पूर्ण एमसीक्यूचा क्वेश्चन वाचा जेणेकरून तुम्हाला एमसीक्यूचा आन्सर अतिशय सोप्या पद्धतीने किंवा अतिशय ॲक्युरेटपणे लिहिता येईल. ओके, आता तिथे काय असतं क्वेश्चनमध्ये बघा, हे अंडरलाईन करून दिलंय मी आणि पुन्हा एकदा अंडरलाईन करतोय. सिलेक्ट अँड राईट. ह्याच्यामध्ये खूप मुलं वेळ वाया घालवतात. एमसीक्यूचं डायरेक्ट तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. सिलेक्ट अँड राईट कुठला आन्सर आहे ते बरीच मुलं वेळ वाया घालवतात. क्वेश्चन नंबर लिहित बसताय, क्वेश्चन नंबर लिहायला पाहिजे, क्वेश्चन लिहित बसताय, तो क्वेश्चन काय आहे त्याचे ऑप्शन्स लिहितात, मग कुठलं करेक्ट आन्सर आहे ते पण लिहितात. आता एमसीक्यू लिहिताना व्हॉट इज एक्सपेक्ट इन बोर्ड एक्झामिनेशन, तर इथे मी एक एक्झाम्पल दिले बघा. द डिग्री अँड ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन y∭² प्लस y�XX³ मायनस 2y' प्लस 5y इक्वल्स टू 0 इज. आता याचं आन्सर काय बघा, इथे 3-2, 2-3, 3-3, 2-2 असे 4 ऑप्शन दिलेत. त्याच्यातलं कुठला आन्सर बरोबर आहे, बरोबर इथे दिसतंच तुम्हाला किंवा तुम्हाला कळलं असेल याचा आन्सर बी आहे 2-3. मग नुसतं अल्फाबेट लिहिलं तरी पण तुम्हाला मार्क मिळू शकतात, 2-3 लिहिलं तरी पण तुम्हाला मार्क मिळू शकतात, आणि अल्फाबेट आणि 2-3 दोन्ही लिहिलं तरी पण मार्क मिळू शकतात. आता ऍक्च्युली मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की हे दोन्ही पण लिहा, अल्फाबेट पण लिहा आणि काय करा ते आन्सर पण लिहायला. किती वेळ लागतोय लिहायला, एक 10 सेकंदात तुमचं लिहून होईल. आपल्याला कुठले आन्सर असेल लिहायला काहीतरी 3-4 ओळीमध्ये आन्सर नसतं, हा लक्षात, 10 सेकंदात लिहून होतो. सो माझं सजेशन काय तुम्हाला, तुम्ही काय करायचं अल्फाबेट पण लिहा आणि ते आन्सर सुद्धा लिहा. ओके, अजून
एमसीक्यू लिहिताना काय होतं, आता हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, उत्तर पण मी तुम्हाला दिलं होतं ऍक्च्युली. आपण पुस्तकामध्ये जर क्वेश्चन पाहिले तर सगळे क्वेश्चन्स काय होते, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री. बघा पुस्तकातल्या सगळ्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, पहिल्यांदा विचारलंय ऑर्डर आणि दुसऱ्यांदा विचारली आहे डिग्री. आणि ह्या एमसीक्यू मध्ये काय केलंय, मुद्दाम आधी ऑर्डर विचारली आणि डिग्री विचारली आहे. मग जी मुलं असं पटकन घाईघाईने उत्तर द्यायला प्रयत्न करतील त्यांचं आन्सर 3-2 पण येऊ शकतं, कारण पुस्तकातल्या ईच अँड एव्हरी क्वेश्चन मध्ये काय आहे, ऑर्डर अँड डिग्री. बघा तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक एक्सरसाइज बघा, सॉल्व सम बघा, मिसलिनियस मध्ये बघा, काय दिलंय तुम्हाला, राईट द ऑर फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आणि ते काय दिलंय, डिग्री अँड ऑर्डर. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एमसीक्यू मध्ये पटकन आन्सर आला तर स्वतःवर संशय घ्या, आपलं काहीतरी चुकतंय किंवा 2-3 वेळा व्हेरीफाय करा आणि मगच फायनल आन्सर लिहा. उगीच पटकन घाई करून चूक करून मार्क घालवू नका, कारण एकदा कर चूक झाली तर आपला मार्क जातो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर आता पुढचं बघा, इम्पॉर्टंट नोट. आता इम्पॉर्टंट नोट मध्ये राईट द आन्सर ऑफ एमसीक्यू ओनली वन्स. मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं तसं एमसीक्यूचं उत्तर लिहिताना एकदाच लिहायला अलाउड आहे. म्हणजे तुमची आन्सर शीट जी असते, तुम्ही त्या आन्सर शीटवरती पेज 3 पासून लिहायला सुरुवात केली, पेज 1-2 वरती इन्फॉर्मेशन असते सगळी, बारकोड लावा, तुमची सगळी माहिती भरा वगैरे वगैरे, आणि पेज 3 पासून तुम्ही ऍक्च्युली उत्तर लिहायला सुरुवात करता. मग सपोज तुम्ही सेक्शन ए ने सुरुवात केली आणि सेक्शन एचं तुम्ही एमसीक्यू लिहायला सुरुवात केली, तर एमसीक्यू लिहिताना तुम्ही पेज नंबर 3 वरती लिहिलं आणि तो एमसीक्यू लिहिला, इकडे काय जे असेल त्याचं पहिल्याचं आन्सर लिहिलं, आणि परत तुम्ही बरेचसे क्वेश्चन सोडून झाल्यानंतर पेज नंबर 10 वरती परत तुम्ही एमसीक्यू सोडवलेत, तर एमसीक्यू तुम्ही जर 2दा सोडवले, जो पहिल्यांदाच लिहिला तुम्ही पेज नंबर 3 वरती तोच चेक होणार. पेज नंबर 10 वरती सोडवला, पेज नंबर 15 वरती सोडवला, पेज नंबर 27 वरती सोडवला, असं एमसीक्यूला चालत नाही. थेरीला असं तुम्ही करू शकता, पण एमसीक्यू लिहिताना तो एकदाच लिहिला पाहिजे असा बोर्डाचा नियम आहे. त्याच्यामुळे एमसीक्यू लिहिताना काळजीपूर्वक लिहा. पण समजा असं झालं तर, सर मी एमसीक्यू लिहिले, पहिल्यांदा लिहिले पेज नंबर 3 मध्ये आणि 8 पैकी माझे 4 एमसीक्यू बरोबर झाले आणि मला बाकीचं मी खाडाखोड करून लिहिलं, आता मला परत पुढचे सगळे येत आहेत किंवा 8 एमसीक्यू येत आहेत, मग परत लिहिले ते चालतील का? तर आन्सर आहे याचं यस. पण पहिलं जे तुम्ही पेज 3 वरती लिहिलंय ते टोटली तुम्ही कट केलं पाहिजे. परत सांगतो, पहिल्या पेज 3 वरती लिहिलेला तुम्ही पूर्ण एमसीक्यू तो कट केला, याचा अर्थ तुम्ही तो क्वेश्चन कट केलेला आहे, तो आम्ही चेक करायचा नाहीये. मग आम्ही तो पुढच्या पानावरती लिहिला असेल तर तो चेक करतो, पण शक्यतो अशी वेळ येऊ देऊ नका. एमसीक्यू लिहिताना काळजी घ्या आणि एमसीक्यू लिहिताना तो एकदाच लिहायचा हे विसरू नका. आलं लक्षात? आता एमसीक्यू लिहून झाल्यानंतर पुढचा नोट काय आहे बघा. पुढचं नोट आहे की प्रत्येक सेक्शन हे नवीन पानावर सुरू करा. स्टार्ट द न्यू सेक्शन ऑन न्यू पेज. का असं असतं? कारण एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर आणि परत व्हेरिफिकेशन होतं किंवा क्रॉस मॉडरेशन होतं. अशा केसेसमध्ये आम्हाला त्या तुमच्या आन्सर शीटच्या वरती बघा, तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्हाला कळेल असते तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा, मार्क्स एंटर बाय एक्झामिनर, मार्क्स एंटर बाय मॉडरेटर, मार्क्स एंटर बाय चीफ मॉडरेटर, असे ते एंट्री करायची असते. आणि मग जर नवीन सेक्शन तुम्ही नवीन पानावर केलं की तिथेच आम्हाला एंट्री करायला सोपं जातं. म्हणून ही इन्स्ट्रक्शन तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करा की प्रत्येक सेक्शन हा नवीन पानावरती सुरू केला पाहिजे. ओके. आता सेक्शन ए बद्दल माझं बोलून झालं, तर सेक्शन बी, सेक्शन सीडी मध्ये तुमचा असा प्रश्न असू शकतो की सर, जर मी सेक्शन बी मधले अटेम्प्ट एनी 8 12 पैकी मला 6 जमत आहेत, 2 जमत नाहीये, मग उरलेले 2 क्वेश्चनचं मी काय करू, कुठे सोडू ते 2 क्वेश्चन्स? तर मित्रांनो, ते उरलेले 2 जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही 6 क्वेश्चन सोडून झाल्यावर त्या 2 क्वेश्चनसाठी जागा सोडू शकतात. 2 पेज सोडा आणि मग पुढचा सेक्शन सुरू करा किंवा पुढचा सेक्शन सुरू करा आणि शेवटी जेव्हा तुम्हाला वेळ असेल, तुम्हाला आठवेल, तुम्हाला जमेल म्हणजे तुम्हाला सोडवता येईल, त्यावेळेला तुम्ही तो पुढे लिहू शकता, सप्लिमेंटर लिहू शकता. पेज नंबर पुढचं काय असेल तुमचं, सपोज 25 पेजपर्यंत सगळे सेक्शन लिहून झाले तर 26 पेजवरती लिहू शकता, 27 पेजवरती लिहू शकता. तर तो काही इश्यू नाही. फक्त कंडिशन काय असते की तुम्ही क्वेश्चन नंबर प्रॉपरली लिहिला पाहिजे. जर तुम्ही क्वेश्चन नंबर प्रॉपरली लिहिला तरच तुम्हाला त्या क्वेश्चनच्या मार्क, म्हणजे क्वेश्चन नंबर 13 लिहिला आणि क्वेश्चन नंबर 14 सोडवला तर 13चा आन्सर 14ला अलाउड नाहीये. क्वेश्चन नंबर बरेच जणांचा घाईघाईमध्ये करतात
किंवा क्वेश्चन मध्ये लिहिताना व्यवस्थित लिहित नाही, असं म्हणजे क्वेश्चन नंबर समजा 19 असेल तर असं काहीतरी लिहितात. आता कसं 19 कळणार का? तो प्रॉपरली 19 असा दिसला पाहिजे. हा लक्षात. 17 लिहिताना असं काहीतरी असतं, तो 11 वाटतोय, तो 17 दिसला पाहिजे. हा लक्षात. सो ह्या सगळ्या बारीक बारीक चुका होतात मुलांकडनं, अशा चुका करू नका. तर हे सगळं लिहा. आणि म्हणून प्रत्येक सेक्शन हा नवीन पानावर सुरू करा. प्रत्येक क्वेश्चन नवीन पानावर नाही, नवीन सेक्शन, नवीन पेज, हे लक्षात ठेवा. नंतर एलपीपी किती मार्काला आहे मित्रांनो? 4 मार्कला आहे. मग एलपीपीचा क्वेश्चन जो असतो तुम्ही सेक्शन डी मध्येच खूप वेळा पाहिला असेल. म्हणजे मागचे जर पेपर तुम्ही रेफर केले, मागचे म्हणजे कुठले 24 इयर, 24चं, 23चा, 22चे पेपर जर तुम्ही रेफर केले तर त्याच्यामध्ये तुमच्या अशा लक्षात येईल की हा फक्त 4 मार्काला एक समज विचारतात. पण 2023 साली म्हणजे 23ला काय केलं होतं की 2-2 मार्काचे 2 सम विचारले होते. म्हणजे एक एमसीक्यू होता आणि एक 2 मार्काचा काहीतरी व्हर्टायसेस वगैरे काढायचा असा काहीतरी क्वेश्चन होता. मागचे पेपर रेफर करा, तुमच्या लक्षात येईल. ओके. तर त्याच्यामुळे इथे जर ग्राफचा क्वेश्चन आला तर मुलं ग्राफ पेपर मागतात की आम्हाला ग्राफ पेपर द्या, आम्हाला ग्राफ पेपरवरती सम सोडवायची आहेत. तर असं अजिबात नाही, ग्राफ पेपरची गरज नाहीये. जे काय कराल तुम्ही ते सगळं आन्सर शीट मध्येच तो ग्राफ काढा. रफ स्केच इज एक्सपेक्टेड. रफ स्केच म्हणजे काय? ही वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, दिस लाईन, ही दुसरी लाईन, ही तिसरी लाईन, आणि हा तुमचा सपोज शेडेड रिजन असेल. झालं. इथे आम्हाला कळल्याशी मतलब, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, ही काय लाईन असेल, हे व्हर्टायसेस ABC असतील, त्याचे कॉर्नर पॉईंट काढायचे, ती प्रोसेस तुम्हाला सगळं माहिती आहे. ओके. सो म्हणून रफ स्केच ऑफ एलपीपी इज एक्सपेक्टेड इन बोर्ड एक्झाम. ही इन्स्ट्रक्शन सुद्धा क्वेश्चन पेपरमध्ये दिलेली असते. 10वी पर्यंत तुम्ही ग्राफ पेपर वापरत होता. ग्राफ पेपरवरती तुम्ही तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढत होता, कारण तिथे 2च लाईन होत्या आणि 2 लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन एकच असतो. आणि तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढताना तुम्हाला ते इक्वेशन सोडवायला, सायमल्टेनियस सोडवायला सोपं जायचं. आता इथे अशा 2-2, 3-3 लाईन असतात आणि तो जर नंबर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन राऊंड अप असेल, म्हणजे सपोज हा 3,2 असेल तर तुम्हाला तो पटकन दिसतो. पण सपोज आता हा असेल इकडे, हा पॉईंट असेल 1/2, 7/2, असं 1/2, 7/2 असं पटकन आपल्याला ग्राफ पेपर कळत नाही. म्हणून आम्ही असं ठरवलंय, म्हणजे बोर्डाने असं ठरवलंय की रफ स्केच ऑफ एलपीपी इज एक्सपेक्टेड. नंतर हे महत्वाचं बघा, लॉक टेबल इज अलाउड. लॉक टेबल अलाउड असतो बोर्डाला, लॉक टेबल मॅथ्सच्या पेपरला अलाउड असतो. पण तुमचा नाही बरं का, बोर्डाकडनं जो येतो तो लॉक टेबल अलाउड असतो. आणि यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. कॅल्क्युलेटर काय? कुठलंच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरायला एक्झाममध्ये परमिशन नाही. स्मार्ट वॉच, मोबाईल वगैरे हे नाही. तुम्ही पेपरला वाचला असेल, तुमच्या टीचरने तुम्हाला कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये सांगितलं असेल, त्याच्याबद्दल मी काही असं वेळ घेत नाही तुमचा. तो काय करायचं तुम्हाला, लॉक टेबल अलाउड आहे. पण मित्रांनो परत सांगतोय, मागचे जर पेपर बघितले तुम्ही, मागच्या वर्षाचे, 5 वर्षाचे, 10 वर्षाचे पेपर बघितले, आतापर्यंत असा एकही प्रश्न परीक्षेला विचारला की लॉक टेबलची गरज आहे का? लॉक टेबलची गरज पडत नाही आपल्याला. किंवा लॉक टेबलची गरज कुठे पडते? लॉक टेबलची गरज पडते ते कुठे, जर तुम्ही कुठला चॅप्टर आहे आपला तो, याच्यातला ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, त्याच्यामध्ये काही सम्स आहेत बघा, वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, ते सम सोडवताना. पण तिथे पण तुम्ही जर बघितलं असेल, त्याच्या व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये log 2 = समथिंग, √2 = समथिंग, ह्या व्हॅल्यू आपण प्रोव्हाइड करतो का? तसं फारसा यूज आपल्या लॉक टेबलचा मॅथ्समध्ये नाहीये, कारण आपला लॉक टेबल जो असतो टू द बेस 10 असतो आणि आपले जे मॅथ्समधले लॉग असतात ते ऑल लॉगरिथम्स आर टू द बेस ई. ही बेस इज नॉट मेन्शन, ते तुम्हाला माहिती आहे, त्याबद्दल काय मी जास्त बोलणार नाहीये. म्हणून लॉक टेबलची युजली गरज नसते. किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढा, हे काढा, ते काढा, अशा प्रकारचे सम्स आहेत. तर त्या सम मध्ये लॉक टेबलची गरज वाटते तुम्हाला, कारण का पुस्तकात तशी सम दिलीत बघा. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये काही सम्स आहेत, म्हणजे काहीतरी PQ ची व्हॅल्यू अशी काहीतरी येते बघा, 19/20 इथे काहीतरी 17 आला. ती व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट काढू शकता का? तर आन्सर याचं नाहीये, हे आपण ओरली काढू शकत नाही. लॉक टेबलने काढणं एक्सपेक्टेड आहे का? तर विचारले तर काढू शकता. पण तुम्ही जर असंच आन्सर ठेवलं तरी सुद्धा आम्ही मार्क देतो, कारण आम्ही त्यावेळेला अशा प्रकारची उत्तर लिहायला, म्हणजे सपोज आता 1/20 किंवा इथं 19+1 आणि या इकडे काहीतरी 3 असेल, n = सपोज 20 असेल, असं काहीतरी तुमचं आलं, तर ह्या टाईपचं आन्सर लिहायला अलाउड आहे. म्हणजे लॉक टेबलच्या मागणीत पडायचं नाही, लॉक टेबल मागायचं नाही. असं काही वेळेला वाटतं तुम्हाला की लॉक टेबलमध्ये फॉर्म्युले सापडतील किंवा काही सापडतील, तर मी मगाशीच म्हटलो, लॉक टेबल हा बोर्डाकडचा असतो. त्याच्यामध्ये साधं लॉग, अँटी लॉग,
नाही का. नॅचरल साईन, नॅचरल कोसाइन असे 3-4 प्रकारच्या एंट्री असतात, बाकीचं काही नसतं. त्याच्यामुळे लॉग टेबलच्या भानगडीत पडायची गरज नाहीये. म्हणजे आतापर्यंत तुम्ही परत एकदा सांगतो, मागचे पेपर बघायचे. तुला कुठल्या वेळी डाऊट आला ना की कोणीतरी आपला मी काहीतरी सांगतोय, अजून कुठेतरी तुम्हाला कोणीतरी काही सांगितलं असेल, खरंय की खोटं आहे, कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं कसं व्हेरीफाय करायचं, जस्ट गो थ्रू द प्रिव्हियस पेपर्स. मागचे पेपर काढा, त्याच्यामध्ये बघा कुठं लॉकवरचा सवाल आहे का, कुठे कॅल्क्युलेशन करायची गरज पडते का, कुठे असं कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशनचं आहे का. आपला मॅथ्सचा पेपर पॅटर्न अतिशय छान आहे. त्याच्यामध्ये छानपैकी 80 पैकी 80 मार्क मिळतील अशा प्रकारची क्वेश्चन पेपरची व्यवस्था केलेली असते. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला सगळ्यांना मार्क मिळणारच आहेत. त्याच्यामुळे लॉक टेबलची सुद्धा गरज पडणार नाही असं मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. नेक्स्ट, मगाशी बोललो होतो बघा 15% थेरी परीक्षेला विचारली जाते. मग कोणत्या चॅप्टर मधली करायची. तर आता हे जे मी काय दिलंय हे मागच्या, मी मगाशी म्हटलं तसं मागचे पेपर्स किंवा इतक्या वर्षाचा मी जो काही पेपर बघितलेला आहे, आता मी 27 इयर्सपासून मॅथमॅटिक्स शिकवतोय, तर त्याच्यामध्ये मी जे काय बघितलंय की कुठल्या चॅप्टरवरती पेपर सेट करू शकतो किंवा कुठल्या काय म्हणतात थेरम्स तो परीक्षेला विचारू शकतो, याचा मी टेंटेटिव्ह स्टडी करून माझा एक्सपिरियन्स बघून मी तुम्हाला हे सांगतोय की ह्या चॅप्टरवरचीच थेरी मॅक्सिमम वेळा, म्हणजे 100% म्हणत नाही मी, 99.99% वेळा याच्यावरतीच थेरी विचारलेली आहे. म्हणजे मॅथ्स 1चे आहेत 3 चॅप्टर्स आणि हे मॅथ्स 2चे आहेत 3 चॅप्टर्स, याच्यावरची थेरी परीक्षेला असते. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, पेअर ऑफ लाईन वेक्टर्स आणि पेपर 2 मधले डेरिव्हेटिव्ह, इनडेफायनाइट इंटिग्रल आणि कुठलं डेफायनाइट इंटिग्रल, याच्यावरचीच थेरी असते. मग याच्यामधली पण कुठली थेरी ती पण मी तुम्हाला सांगतोय बघा. सो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये कुठले रूल्स आहेत माहितीत तुम्हाला. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल्स, नॅपियर्स अॅनालॉजी, नंतर हाफ अँगल फॉर्म्युली, साइन a/2, कॉस a/2, टॅन a/2, a/2 वाला, b/2 वाला कुठला पण येऊ शकतो. नंतर हेरॉन्स फॉर्म्युला, एरिया फाइंड करायचा असतो तो. सो हे ट्रिग्नोमेट्री मधले थेरम्स आहेत, याच्यामधली थेरी विचारली जाते. प्लस पुढचं चॅप्टर जे पेअर ऑफ लाईन्स मध्ये काय असतं, होमोजिनियस इक्वेशन, त्याचा कॉन्व्हर्स आहे बघा, एव्हरी सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन किंवा तोच कॉन्व्हर्स इकडे. आणि तिसरा जो आहे तो अँगल बिटवीन, खूप वेळा विचारला बघा परीक्षेला, टॅन थिटा इक्वल्स टू मॉड ऑफ 2√h² - ab अपॉन a + b, तो वाला थेरम. सो हे 3 थेरमच फक्त पेअर ऑफ लाईन मध्ये करायचे आहेत. आणि वेक्टर्स मध्ये खूप सारे थेरॅटिकल क्वेश्चन्स आहेत, खूप सारी थेरी दिली आहे, खूप सारे थेरम दिलेत. पण तुम्ही जर त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर एक थोडीशी त्याची कन्सेप्ट कळली की तुम्हाला यायला ते सोपं आहे. म्हणजे कोलिनियरिटी, नंतर कोप्लिनरिटी, नंतर सेक्शन फॉर्म्युला पण 2 आहेत, इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन. नंतर व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपिपेड किंवा पॅरलोपाईप आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन, याचा पण व्हॉल्यूम चे प्रूफ्स तुमच्या सिलेबसमध्ये आहेत आणि ते प्रूफ परीक्षेला विचारलेले आहेत. परत सांगतो, मागचे पेपर बघा, तुम्हाला लक्षात येईल कुठल्या वर्षी काय काय विचारलेलं आहे. सो याचे प्रूफ लिहिताना आता अजून एक सांगायचं राहिलं, प्रूफ लिहिताना तुम्ही पुस्तकामध्ये जसे दिलेत तसेच्या तसे लिहायचे. सम सोडवताना तुम्ही कुठली मेथड वापरू शकता, अल्टरनेट मेथड वापरू शकता, तुम्हाला जे आठवेल त्या पद्धतीने सोडवू शकतात. 1-2 स्टेप तुम्ही प्लस मायनस करू शकतात. पण थेरी लिहिताना तुम्ही वेगवेगळे पुस्तकं रेफर करू नका. जे काही आपलं टेक्स्टबुक आहे स्टेट बोर्डचं, आपलं बालभारतीचं, त्या पुस्तकातली थेरी आहे ती जशीच्या तशी उतरवली तरी चालते किंवा तशी उतरवायची असते. सो थेरी लिहिताना तुम्ही काळजीपूर्वक या टॉपिकवरती थेरी विचारली जाते. आता कधी कधी असं असतं बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा काय कोसाइन रूल असेल किंवा प्रोजेक्शन रूल कुठला तरी एक रूल आहे. आता पुस्तकामध्ये याचा एकच प्रूफ दिलाय. सपोज फॉर एक्झाम्पल a² इक्वल्स, तुम्ही कोसाइन रूल बद्दल बोलतोय, a² इक्वल्स टू b² + c² - 2bc cos a, याचा प्रूफ दिलाय. आणि परीक्षेला विचारला b² वाला, हा दुसरा वाला विचारला, b² इक्वल्स टू a² + c² - 2ac cos b. सपोज हा विचारला, मग सर मला आता कन्फ्युज होतोय, मी cos a चा करून गेलो, पुस्तकामध्ये तोच दिला होता. तुम्हाला जेव्हा शिकवलं असेल तुमच्या टीचरने सांगितलं सिमिलरली तुम्ही हे प्रूव्ह करू शकतात. मग असं समजा केलं आणि तुम्हाला परीक्षेला हा विचारला आणि तुम्हाला फक्त हा आठवतोय, तर मग मी वरच्या लिहिलं तर चालेल का? तर मित्रांनो याचं आन्सर आहे यस. तुम्ही याचा प्रूफ लिहा आणि पुढे म्हणा सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट b² इक्वल्स टू a² + c² - 2ac cos b. बघा मॅथ्समध्ये आमचा उद्देश काय असतो, आमचा उद्देश म्हणजे बोर्डमध्ये आम्ही मॅथमॅटिक्सचे काम करणाऱ्या लोकांचा उद्देश काय असतो,
तुम्हाला शिकवलेला टॉपिक कळलाय की नाही, तुम्ही त्याचं उत्तर बरोबर लिहू शकताय की नाहीये. मॅथ्स हा एकच असा विषय की जिथे आपल्याला असं अल्टरनेट टेक्निक वापरायचा अधिकार आहे किंवा अल्टरनेट टेक्निक वापरून आपण आपले मार्क वाढवू शकतो. म्हणजे ए स्क्वेअरचं तुम्हाला माहिती आहे, पण बी स्क्वेअरचं तुम्हाला प्रूफ लिहायचंय तर तुम्ही ए स्क्वेअरचं लिहून सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट असं लिहू शकता. असं फक्त मॅथ्स मध्येच अलाउड आहे. ओके. नंतर पुढचं जे आहे, पुढचे 3 चॅप्टर्स M2 मधले बघा. डेरिव्हेटिव्ह मध्ये किती रूल्स आहेत? फक्त 3 रूल्स. डेरिव्हेटिव्ह मध्ये 3च रूल आहेत. चेन रूल, इनव्हर्स फंक्शन रूल आणि पुढचं आहे पॅरामेट्रिक फंक्शन रूल. हे 3च थेरम आहेत. या 3 थेरम पैकी तुम्ही बघितलं असेल की मोस्टली एखादा थेरम असतो. आणि हे 3 थेरम लिहिताना काय काळजी घ्यायची असते तर मुलं डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा टी हे जे स्मॉल इन्क्रीमेंट असतात ते लिहिताना चुकतात. ही पहिली चूक होते. दुसरं, टेकिंग लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 किंवा डेल्टा एक्स टेन्स टू 0 ते लिमिट लिहिताना चुकतात. अजून तिसरी चूक काय होते, जर तुम्हाला लिमिट चेंज करायचं असेल लेफ्ट हँड साईडचं राईट हँड साईडचं, म्हणजे कसं असतं, चेन रूल सपोज असेल तर डेल्टा वाय बाय डेल्टा यूला डेल्टा यू टेन्स टू 0 पाहिजे आणि डेल्टा एक्स बाय डेल्टा टीला डेल्टा टी टेन्स टू 0 पाहिजे. तर ते लिमिट चेंज करायचं असतं आणि लिहायचं असतं ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 देन डेल्टा वाय अल्सो टेन्स टू 0 किंवा डेल्टा टी अल्सो टेन्स टू 0. हे लिहायला विसरायचं नाही. इथे बरीच मुलं चूक करतात. हा लक्षात, तर सोपं आहे पण लिहिताना काळजी घ्या. नंतर इनफायनाईट इंटिग्रलमध्ये कुठले कुठले थेरम्स आहेत? हा पहिला थेरम कुठला? बाय पार्ट्स रूल, प्रोडक्ट रूल. पुढचा कुठला आहे? ई रेस टू एक्स एनी फंक्शन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह, बरं, एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स, याचं प्रूफ. तर हे 2 थेरमचं प्रूफ असतं. आणि हे जे टोटल 9 फॉर्म्युले बघा, हे फॉर्म्युले आहेत आपले, बघ ना. 1/, क्वाड्रॅटिक वाले 3, नंतर रूट ऑफ क्वाड्रॅटिक वाले 3 आणि हे रूट क्वाड्रॅटिक ॲट न्यूमरेटर, असे 3, असे 9 फॉर्म्युले आहेत. आता हे 9 फॉर्म्युले आपण पाठ केली तर आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत, पण याचे प्रूफ पण परीक्षेला आहेत. मग याचे प्रूफ करायचे मेथड कुठल्या आहेत? सर तुम्ही जर हॉरिझॉन्टली बघितलं, हॉरिझॉन्टली म्हणजे असं, तर याचा प्रूफ कसा करतो आपण? येस, बाय फॅक्टरायझेशन. ए मायनस एक्स, ए प्लस एक्स फॅक्टर पाडून 1/ab आपण त्याच्याने प्रूव्ह करू शकतो. सेम इथे पण करू शकतो. पण याचा प्रूफ करताना फॅक्टर पडत नाही. याला काय करायला लागतं तुम्हाला? इथे तुम्हाला कंपल्सरी एक्स इक्वल्स टू टॅन थिटा पुट करायला लागतं आणि मग तुम्ही याचा प्रूफ करू शकता. ओके. आता सेकंड रो बघा इकडे, कुठला? 6, 7 आणि 8. याच्यामध्ये सुद्धा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि रूट ऑफ एक्स, सगळे रूटमध्ये 3. आता हे 3 फॉर्म्युले प्रूव्ह करायची मेथड कुठली आहे? इथे आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडनेच प्रूव्ह करायला लागतं. म्हणजे इथे काय करायचं असतं? एक्स इक्वल्स टू ए साइन थिटा, इथे एक्स इक्वल्स टू ए टॅन थिटा मी सांगितलं ऑलरेडी, आणि इथे एक्स इक्वल्स टू ए सेक थिटा. ओके. सो हे सबस्टिट्यूशन केलं की तुम्हाला हे पुढची रो जी येते. आणि तिसरं जे आहे 9, 10 आणि 11, हे 3 कसे प्रूव्ह केलेत आपण? इंटू 1 घेतला बघा, इंटू 1 घेऊन बाय पार्ट्स केलं, इंटू 1 बाय पार्ट्स, इंटू 1 बाय पार्ट्स, अशी मेथड आहे. बरोबर आहे. पण आता मुद्दा मी म्हटलं हॉरिझॉन्टली, आता व्हर्टिकली तर तुम्ही बघितलं बघा, मी मुद्दाम पर्पजली इथे हा ग्रीन कलर यूज केलाय. हे 3च्या 3 प्रूफ आपण एक्स इक्वल्स टू ए साइन थिटा पुट करून प्रूव्ह करू शकतो. या 3चे 3 थेरम्स आपण एक्स इक्वल्स टू ए टॅन थिटा पुट करून प्रूव्ह करू शकतो. ए टॅन थिटा, ए टॅन थिटा. आणि हे 3च्या 3 आपण काय करू शकतो? ए सेक थिटा करून प्रूव्ह करू शकतो. म्हणून मी इथे ग्रीन कलर, इथे ब्राऊन आणि इथे पर्पल कलर, मुद्दाम पर्पल चूज केला की जेणेकरून तुम्हाला व्हर्टिकली सुद्धा लक्षात येऊ शकतं. म्हणजे एक थेरम 2 मेथडने प्रूव्ह करता येतो, एक सम 2 मेथडने सोडवता येतं, आणि कोणतीही करेक्ट मेथड असेल तर तुम्हाला 100% त्याचे मार्क मिळतात. बिकॉज आम्हाला जे मॉडेल आन्सर दिलेलं असतं त्याच्यावरती पहिली ओळ असते, फॉर एनी करेक्ट अल्टरनेटिव्ह मेथड गिव्ह द फुल क्रेडिट. लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्याही मेथडने, करेक्ट मेथडने, तुमच्या सिलेबसमधल्या असलेल्या मेथडने जर तुम्ही सम सोडवलं तर तुम्हाला कोणीही मार्क कट करू शकत नाही. त्याच्यामुळे प्रॉपरली त्या मेथड्स तुमच्या पुस्तकामध्ये ज्या आहेत, तुमच्या सिलेबसमध्ये ज्या आहेत त्या मेथड वापरा आणि त्या मेथडने तुम्ही तो पेपर सोडवा. ओके. नंतर डेफानेट इंटिग्रल. आता डेफानेट इंटिग्रलमध्ये काय आहे? प्रॉपर्टीज. टोटल किती प्रॉपर्टीज आहेत? तर 8 प्रॉपर्टीज आहेत. मग पहिल्या 4 प्रॉपर्टीज आणि पुढच्या 4 प्रॉपर्टीज. सो पहिल्या 4 प्रॉपर्टीज युजली परीक्षेला विचारतच नाही. परत याचा आन्सर असा आहे, मागचे पेपर बघा, तुम्हाला कळेल की मागच्या पहिले 4 थेरम कधीच विचारत नाही, प्रॉपर्टीज विचारत नाही, पुढच्या 4 प्रॉपर्टीज विचारतात. पण
पहिल्या 4 प्रॉपर्टी शिवाय पुढच्या 4 प्रॉपर्टीज आपल्याला प्रूव्ह करता येत नाही, म्हणून पहिल्या 4 प्रॉपर्टीज पण इम्पॉर्टंटच आहेत, पण त्या ॲज अ टूल किंवा ॲज अ कॅल्क्युलेशनमध्ये स्टेप करताना आपल्याला त्या यूज करायच्या असतात. तर ही जी पहिली वाली आहे प्रॉपर्टी 0 to a f of x dx, याचं काय असतं, इक्वल्स टू प्रूव्ह करायचं 0 to a f of a minus x dx, आणि सेम टू सेम फक्त a plus b minus x असं असतं. आणि ही जी पुढची आहे ती कुठली आहे, -a to +a. इथे काय असतं, इव्हन आणि ऑड 2 केसेस असतात, लक्षात ठेवा. इव्हन फंक्शनसाठी 2 टाइम्स आणि ऑड फंक्शनसाठी काय असतं 0. सो अशा 2 केसेस याच्यामध्ये. आणि चौथं जे आहे 0 to 2a f of x dx, तो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला I1 I2 2 इंटिग्रल करायचे असतात. एक इंटिग्रल तसंच ठेवायचं आणि सेकंड इंटिग्रल सिम्प्लिफाय करून त्याच्यामध्ये LHS इक्वल्स टू RHS प्रूव्ह करता येतं. ओके, सो ही झाली थेअरी M2 मधली. आता M1 M2 ची थेअरी जी आहे ती सगळी मी तुम्हाला सांगितली. आता अभ्यास करताना आपल्याकडे 8 दिवस आहेत, 2 दिवस आहेत, उद्याच पेपर आहे, कसा अभ्यास करायचा, किती हे करायचं, सर तुम्ही आधीपासून थोडा अभ्यास करत आलेला आहात, सगळं तुम्हाला माहिती आहे. फक्त आता मार्क कसे मिळवायचे मॅक्सिमम ते आपल्याला बघायचंय. मग आपल्याला प्रत्येक चॅप्टरचं वेटेज माहिती असलं पाहिजे की कुठल्या चॅप्टर आपल्याला आवडतंय, कुठल्या चॅप्टरमध्ये कमी प्रयत्नामध्ये आपल्याला पटकन उत्तर लिहिता येते, म्हणजे इन मिनिमम एफर्ट्स हाऊ टू स्कोअर मॅक्सिमम मार्क्स, ते आपल्याला बघायचं असतं. आणि प्रत्येकाच्या इंटरेस्टवरती असतं, म्हणून तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं वेटेज माहिती असेल. सो पेपर 1 जो आहे आपला तो आहे टोटल 7 टॉपिक्स आहेत आणि त्याचं वेटेज आहे 56 मार्क. ओके, आणि पुढचा जो पेपर आहे त्याचं वेटेज सुद्धा किती आहे, 56 मार्क. हो, 56 मार्क. आपला जो क्वेश्चन पेपर असतो तो 80 मार्काचा असतो. मग काही मुलांच्या डोक्यामध्ये असं असतं की 40 मार्काचं मॅथ्स 1 आणि 40 मार्काचं मॅथ्स 2. ओके, मग 40 80 झाले. हे 56 कुठून आले, तर आपल्याला अटेम्प्ट एनी 8 आउट ऑफ 12, अटेम्प्ट एनी 5 आउट ऑफ 8 असं सेक्शन BCD मध्ये आहे. मग सगळ्यांचे मार्क मिळून हे 56 म्हणजे तुमचा पेपर असतो 112 मार्क्सचा, 112. त्याच्यामध्ये तुम्हाला 80 मार्काचा करायचा असतो. बघा गंमत. आता हे फक्त मॅथ्स आणि मॅथ्समध्येच आहे, बाकीच्या विषयांमध्ये असं नाही बरं का. मॅथ्समध्ये काय आहे, आता मी त्याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो किंवा मी दरवर्षी विचारतो, आणि प्रत्येक जिथे मी लेक्चर घेतो, गायडन्स लेक्चर, तिथे मला हा प्रश्न विचारत असतो की आपले मॅथ्सची 2 पुस्तकं आहेत, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2. मॅथ्स 1 सोपं आहे की मॅथ्स 2 सोपं आहे, तुम्हाला मॅथ्स 1 आवडतंय का मॅथ्स 2 आवडतंय? सगळ्या मुलांचं किंवा मेजॉरिटी ऑफ मुलांचं आन्सर असतं, सर आम्हाला मॅथ्स 1 आवडतं, मॅथ्स 1 सोपं आहे मॅथ्स 2 पेक्षा. आता प्रत्येकाच्या आवडीवर असतं. काही मुलांना मॅथ्स 2 आवडतं, म्हणजे ज्यांना फॉर्म्युले पाठ करायला आवडतात त्यांना मॅथ्स 2 आवडतं. म्हणजे मला पण मॅथ्स 2 जास्त आवडतं मॅथ्स 1 पेक्षा, कारण आता ते नंतर सांगेन तुम्हाला कधी वेळ मिळाला तर. आता सध्या आपल्याला मॅथ्स 1 सोपं की मॅथ्स 2 सोपं असं तुमचा प्रश्न असतो. तो मोस्टली मुलांना मॅथ्स 1 सोपं वाटतं किंवा कोणाला मॅथ्स 2 सोपं वाटतं. समजा मॅथ्स 1 सोपं वाटतं त्यांचं आपण गृहीत धरूया. मग ज्यांना मॅथ्स 1 सोपं वाटतं त्यांनी किती मार्काचं करू शकतात, ते 56 मार्क्स, म्हणजे 56 मार्क 80 पैकी किती मिळू शकतात. हो, 80 पैकी 56 फक्त M1 करून. M2चा एकही टॉपिक केला नाही, सपोज असं होत नाही, पण समजा असं केलं की M2चा मला एकही टॉपिक करायचा नाहीये आणि मला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे, तर तुम्ही इकडे 56 मार्क्स एक पेपर पूर्णपणे ऑप्शनला ठेवून, आणि इकडे 20 मार्क प्रॅक्टिकलचे, म्हणजे 18 19 17 पण असतात बरं का, हे झाले 76 मार्क्स, म्हणजे 76 मार्क तुम्ही 100 पैकी मिळवू शकता एक पूर्णपणे पेपर ऑप्शनला टाकून. अशी करायची गरज नाही, परत सांगतोय. परत 76 मी असं म्हटलो की तुम्ही M2 केलाच नाहीये, पण M2च्या आपण 4 MCQ करणार आहे की नाही. 4 MCQ पैकी समजा तुम्हाला 2 जरी बरोबर आले तरी तुमचे 4 मार्क वाढतील. अजून काही तुम्हाला अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला आहे तो सोपा आहे, टँजंट नॉर्मल आहे ते सोपं आहे, बऱ्याचशा गोष्टी काही ज्या सोप्या असतात, एखादा थेरम लिहिता आला तो सोपा आहे. मग तिथे तुमचे 4 मार्क जरी वाढले तरी तुम्ही 80 मार्क अगदी आरामात स्कोर करू शकतात. तो मॅथ्समध्ये स्कोरिंग करणं फार सोपं आहे, थोडंसं स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे, हा लक्षात. त्याच्यामुळे तुम्ही छानपैकी अभ्यास करून, तुमचं व्यवस्थित प्लॅनिंग करून, वेटेज प्रमाणे जाऊन मॅक्सिमम मार्क मिळवू शकता. ठीक आहे. मग आता तरी मी काही मुलांना सांगतो की आता मगाशी म्हटलं जसं की आम्हाला मॅथ्स 1 आवडतं सर, पण आम्हाला आता वेळ नाहीये, खूप कमी वेळामध्ये मला मार्क मिळवायचे आहेत. तर मुलांना मी नेहमी सजेशन देत असतो की 80 पैकी किती पैकी 80 पैकी 50 मार्क कसे मिळवता येतील कमीत कमी चॅप्टर करून. बघा, मी इथे पहिला चॅप्टर घेतलाय लॉजिक, मॅट्रिक्स, LPP, पेअर ऑफ लाईन, वेक्टर, लाईन प्लेन, आणि हे 2 घेतलेत M2 मधले. हे तुम्हाला आवडतात मला माहिती आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन.
तुम्ही एवढे टॉपिक केले तरी तुम्हाला 56 मार्क मिळतात. मगाशी म्हटलं मी तसं आलं लक्षात. म्हणजे मी इथं ट्रिग्नोमेट्रिक चॅप्टर घेतलेला नाही बघा, M1 मधला ट्रिग्नोमेट्रिक चॅप्टर, कारण फॉर्म्युले पाठ करायचे नसतात बऱ्याच मुलांना. मग ट्रिग्नोमेट्रीचा तुम्ही एकही फॉर्म्युला केला नाही, डेरिव्हेटिव्हचा एकही फॉर्म्युला केला नाही, इंटिग्रेशनचा एकही फॉर्म्युला केला नाही, तरी सुद्धा तुम्ही 56 मार्क मिळू शकतात. अशा प्रकारचा आपला मॅथमॅटिक्सचा पेपर पॅटर्न आहे.